नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. नेहमीप्रमाणे सचिन आता अर्जुनला खोटीनाटी कारणं सांगू लागतो. त्याला सांगतो, माझं US आणि कॅनडा दोन्ही कंपन्यांशी टायअप असणं खूप गरजेचं आहे, पण हे अस्मिता समजूनच घेत नाही आहे. सततचा संशय, यामुळे ना माझी आता खूप चिडचिड होती आहे. त्यामुळे माझा तिच्यावरती आवाज चढला. अर्जुन म्हणतो, तिची अवस्था तशी आहे, पण ती संशय नाही घेणार तुझ्यावरती. तेव्हा सचिन त्याला सांगतो की नाही, ती संशयच घेते. मी तरी किती तिची चिडचिड सहन करणार. आता अर्जुनला त्याचं म्हणणं पटतं आणि तो त्याला धीर देतो. आता कुठे सचिनच्या मनासारखं होतं, कारण अर्जुनचा त्याच्यावरती विश्वास बसलेला असतो. मात्र खरं काय ते आपल्या सर्वांना माहितीच आहे. आता इकडे सुमन विचारामध्ये असते की हे कालपासून घरी आले नाही आणि न सांगता गेले आहेत. फोनही त्यांचा लागत नाही आहे. नेमकी कुठं गेले असतील हे, ती काळजीमध्ये असते. त्यावेळेस रविराज आणि प्रतिमा तिथे येतात. प्रतिमा तिला विचारते, काय गं, कसला विचार करतेस का? कोणाची वाट पाहतेस का? तेव्हा सुमन म्हणते, आणखी कोणाची? यांची वाट पाहते. हे कालपासून आलेच नाही आहेत. तेव्हा मात्र प्रतिमालासुद्धा काळजी वाटू लागते आणि ती रविराजला जाऊन सगळं काही सांगते. रविराज म्हणतो, याचं हल्ली हे असं बेजबाबदारपणे वागणं खूपच वाढलं आहे. आता पाणी डोक्यावरून चाललं आहे. मी त्याला फोन लावून विचारतोच, पण त्याचा काही फोनच लागत नाही. मग रविराज म्हणतो, आता येऊ देस त्याला, त्याची चांगली खबरबात घ्यावीच लागणार आहे. आता सुमन मनात विचार करते, नेमकी हे गेले तरी कुठे? कारण भाऊजींनी सांगितलं होतं की महिपतनी सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली आणि तो तिथून पळून गेला. मग याबद्दल यांना काहीच कसं माहीत नाही आणि यांनी भाऊजींची साथ द्यायची तर ते महिपतला साथ देत आहेत का? काय चाललं आहे नेमकी यांचं? काय संबंध आहे दोघांचा? असे तिलाही प्रश्न पडू लागले असतात. आता इकडे साक्षी विचार करते की नेमकी सचिन सुभेदारांच्या घरी गेला नसेल ना, अस्मिताला भेटायला तर गेला नसेल ना. आता हे सगळं कुणाशी बोलू मी, काय करू? आणि मग तितक्यात तिला दिनकरचा म्हणजे महिपतच्या खास पंटरचा कॉल येतो. ती घाबरतच म्हणते की अण्णा कुठे आहेत? तू त्यांच्यासोबत नेहमी असतोस ना, मग तुला माहितीच असेल ते कुठे आहेत. तेव्हा दिनकर सांगतो, मला माहिती आहे, ते तुळजापूरमध्ये होते. साहेबांचा फोनही तसा आला होता. त्यांना घेऊन जायचं होतं तुळजापूरमधून, पण अचानक ते कुठेतरी गायब झाले. काहीतरी नेमकी लफडा झाला आहे. पण साक्षी घाबरूनच म्हणते, मग तुला जर त्यांच्याबद्दल काही कळालं ना तर मला नक्की सांग. आणि ती फोन ठेवून देते. आता इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. अर्जुन म्हणतो, महिपत आपल्याला खरं सापडायला हवा होता, पण तो आपल्या हातून निसटला. सायली म्हणते, तुम्हाला आठवतंय का, आपण जेव्हा बाबूचा चेहरा महिपतला दाखवला होता त्यावेळेस त्याने घाबरून एका व्यक्तीला कॉल केला होता. म्हणजे तो व्यक्ती नक्की रविराज काकांची सुपारी देणारच होता. म्हणजे आजही तो व्यक्ती त्याच्या संपर्कामध्ये आहे. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनला फाईल्स मिळत नसतात आणि तो सगळीकडे शोधाशोध करत असतो. तेव्हा सायली त्याच्यावरती चिडते आणि अर्जुनही चिडतो. त्या दोघांची गोड भांडणं होतात आणि सायली रागात तिथून निघून जाते. आता इकडे महिपत तर प्रचंड चिडलेला असतो, कारण त्याला प्रियाने आणि नागराजने कैद करून ठेवलेला असतो. महिपत रागातच म्हणतो, मी नाही तुमच्या दोघांचे तुकडे तुकडे करून तुमच्या फोटोला पनवेलच्या चौकामध्ये चंदनाचा हार घातला ना, तर मग बघाच 113% असंच करणार. एक हाडसुद्धा सापडणार तुमचं. बघा तुम्ही, रक्त ओकू ओकू मरताल तुम्ही. असा कार्यक्रम लावणार ना तुमचा बाप रे बाप. महिपतचं ते रूप पाहून प्रिया आणि नागराज तर चांगलेच घाबरलेले असतात. प्रिया मनात विचार करते, जर महिपत इथून सुटला ना तर तो मला आणि नागराजला 5 मिनिटसुद्धा जिवंत ठेवणार नाही. आणि ती नागराजला म्हणते की बघितलं ना महिपत किती चवदाळ आहे. नागराज म्हणतो, मग काय करणार तो? आपण साक्षात महिपत शिकरेला इथं कैद करून ठेवलं आहे. प्रिया म्हणते, महिपत जर सुटला ना तर आपल्या दोघांचा कार्यक्रम नक्कीच आहे. आपल्याला 24 तास त्याच्यावरती लक्ष द्यावं लागणार आहे, पहारा द्यावा लागणार आहे. नागराज म्हणतो, पण आपल्याकडे गुंड कुठे आहेत? त्या महिपतकडे ढीगभर गुंड आहेत, आपल्याकडे कुठं काय आहे? आपल्या दोघांनाच हे काम करावं लागेल. प्रिया म्हणते, ठीक आहे, पण मी आत्ता घरी जाऊन येते, तुम्ही त्याच्यावरती पहारा ठेवा. नागराज म्हणतो, ए बाई, सुमनचे मला कॉलवर कॉल येत आहेत, मला नाही थांबता यायचं इथे. प्रिया म्हणते, मलाही घरी जावं लागणार आहे, तिथं माझा नवरा बसलाच आहे. तेव्हा नागराज म्हणतो, अरे आपल्या दोघांनाही जायचं आहे, पण याला इथे सोडून जायचं कसं? मग काय करायचं याच्यावरती जरा विचार तरी कर ना. प्रिया म्हणते, आपण त्याला बेशुद्ध करूयात, म्हणजे आपण दोघेही इथून जाऊ शकतो. बेशुद्ध असताना तो काही पळून जाणार नाही. तेव्हा नागराज म्हणतो, ही बाटली अशी तू बेशुद्ध करायची पर्समध्ये घेऊन हिंडतेस का गं? तेव्हा प्रिया सांगते,
आता जास्त चर्चा करू नका. मी लग्नाला गेले होते ना, तिथे माझ्या मैत्रिणीला हवी होती म्हणून आहे ती माझ्यासोबत. तुम्ही जास्त चर्चा करू नका हो. पहिले त्याला बेशुद्ध करा. आता इकडे साक्षी खूप टेन्शनमध्ये असते. सचिन म्हणतो, अगं तू खूप टेन्शनमध्ये होतीस म्हणून मी धावत पळत सगळी कामधंदे सोडून आलो, तरीसुद्धा टेन्शन कमी होत नाही तुझं. साक्षी चिडूनच म्हणते, अरे मग तू आल्यानंतर माझी टेन्शन काही कमी होणार आहेत का? असं काही नाही आहे. माझे प्रॉब्लेम तर सुरूच राहणार ना. सचिन तिला शांत बसायला सांगतो आणि काय झालं आहे असं शांतपणे विचारतो. तेव्हा साक्षी सांगते की 5 तारखेला माझं अण्णांशी बोलणं झालं होतं. त्यानंतर ते माझ्या कुठल्याच फोनला मेसेजला रिप्लाय देत नाही आहेत. ते कुठे जाणार होते त्यांनी मला सांगितलंसुद्धा नाही आहे. असं कुठली इमर्जन्सी काम आहे की जे स्वतःच्या सख्या आणि पुन्हा ती शांत होते. खरं तर ती सख्या मुलीला बोलणार होते, पण सचिनला या सगळ्याची कल्पना तिने दिलेली नसते. त्यामुळे ती म्हणते की सख्या भाचीला सांगू शकत नाही. मग सचिन तिला सल्ला देतो की आपण पोलिसांमध्ये कंप्लेंट करायला हवी. 24 तासाच्या आत ते त्याला शोधून काढतीलच ना. तेव्हा साक्षी म्हणते, नाही नाही पोलीस नको, म्हणजे तसं अण्णांना आवडणार नाही पोलिसामध्ये गेलेलं. आता सचिन तिला जवळ घेतो तेव्हा ही मनात विचार करते, अण्णांच्या जीवाचं काही बरं वाईट जरी झालं ना तरीसुद्धा मी पोलिसांमध्ये जाऊ शकत नाही. आता हे सगळं मी या सचिनला कसं काय एक्सप्लेन करू? हा तरी माझ्याशी खरं वागतोय का? आता हा डबल स्ट्रेस कसा सहन करू मी? आता इकडे सगळेजण नाश्ता करत असतात तेव्हा प्रिया तिथं येते आणि काही न बोलता तिथून निघून जाते. कल्पना म्हणते, सगळं लग्नामध्ये गोंधळ घालूनसुद्धा ही काहीच न झालं असं सारखी वावरत आहे मस्तपैकी इथे. आणि ती प्रताप म्हणतो, म्हणजे लग्नामध्ये हिने गोंधळ घातला? तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली रविराजला सांगतात की बाबू जिवंत आहे आणि त्याने तुमच्या अख्ख्या कुटुंबाला मारण्याची सुपारी घेतली होती. तेव्हा सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं. आता इकडे नागराज जेव्हा घरी येतो तेव्हा रविराज त्याला प्रश्न विचारतो, शेवटचंच मला उत्तर खरं खरं दे, तुझे आणि महिपतचे अजूनही संपर्क आहे का? तेव्हा मात्र तो चांगलाच घाबरलेला असतो.